महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली आहे। यामध्ये विशेषतः निवडणूक आयोगाने संध्याकाळी 6 वाजेनंतर टाकलेल्या तब्बल 76 लाख मतांचा डेटा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे या याचिकेवर सुनावणी दरम्यान काय होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। सध्या देशामध्ये मत चोरीवरून वातावरण ढवळून निघालेले आहे। निवडणूक आयोगाकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जात आहे। शिवाय आपण दिलेलं मत हे नक्की कुठे गेलेलं आहे याचा विचार करून मतदार सुद्धा आता हा विचार करू लागलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एक वेगळा निकाल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी त्याच्या विपरीत निकाल लागले आणि त्याच वेळी मतदानामध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी करायला सुरुवात केली। महाराष्ट्रात मतदान कसं वाढलं असा प्रश्न विरोधक उपस्थित करतात आणि त्या पार्श्वभूमीवर आज ही महत्त्वाची सुनावणी आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आज महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होतीये, सगळ्यांचं लक्ष लागलेले, काय तपशील आहे? अनुपमा, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या या निकालावरती आतापर्यंत विरोधकांनी अनेक आक्षेप आणि निवडणूक प्रक्रियेवरती आतापर्यंत गंभीर आरोप जे आहेत ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात आधी मुंबईतील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान दिलेलं होतं। या संदर्भात अनेक सुनावणी, अनेक युक्तिवाद आपल्याला उच्च न्यायालयामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि न्यायालयाचा कुठेतरी वेळ वाया गेल्याचं सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर आंबेडकर हे थांबले नाही, त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये या निकालाच्या विरोधात याचिका दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय नक्की या याचिकेवरती काय नक्की मत व्यक्त करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुकीदरम्यान जे मतदान संध्याकाळी 6 नंतर झाले त्या संदर्भातली माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही। खरं तर 76 लाखाहून अधिक मतदान हे झाले आणि त्या संदर्भात जर माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नसेल तर ही गंभीर बाब आहे आणि कुठेतरी मतदान प्रक्रियेमध्ये झालेली अनियमितता जी आहे ती समोर आल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे राहुल गांधी आणि विरोधक निवडणूक प्रक्रियेवरती आणि निवडणूक आयोगावरती अनेक प्रश्न निर्माण करत असतात। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होणारी ही सुनावणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। निश्चितच सीमा, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि या घडामोडीवर जरूर लक्ष ठेवून रहा। वेळोवेळी चर्चा करूया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।